नमस्कार सर्वांना. श्री स्वामी समर्थ. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. तुमचं सगळ्यांचं आपल्या स्वामी सहित सेवा या चॅनलमध्ये स्वागत आहे. एक विनंती आहे की आमचे जर व्हिडिओज तुम्हाला आवडत असतील तर प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर बघा, शुक्रवारी आहे पुत्रदा एकादशी. आता पुत्रदा एकादशीबद्दल सगळ्यांनाच माहिती आहे. पुत्रदा एकादशी या नावातच त्याचं पूर्ण अर्थ समावलेला आहे. हिंदू पंचांगानुसार पहिली पुत्रदा एकादशी श्रावण महिन्याच्या शुक्ल पक्षात येते, जी शुक्रवारी 16 ऑगस्ट रोजी आहे. तर दुसरी पुत्रदा एकादशी पौष महिन्याच्या शुक्ल पक्षात येते. वर्षातनं 1 किंवा 2दाच पुत्रदा एकादशी ही असते. बघा, श्रावण महिन्यात भगवान विष्णूंची पूजा करण्याची परंपरा आहे. तसंच शिवतत्वसुद्धा जागृत झालेलं असतं. त्यामुळे आपण शिवांचीही श्रावण महिन्यामध्ये खूप पूजा करतो. ज्यांना संतती हवी आहे किंवा पुत्र प्राप्ती हवी आहे, भले मग तो मुलगा असेना मुलगी असेना, त्यांनी ही पुत्रदा एकादशीचे व्रत अवश्य करावे. बघा, व्रत करण्याआधी माझी एकच तुम्हाला विनंती आहे दादा आणि ताईंना, की पहिली डॉक्टरांच्याकडे जावा, गायनॅककडे जावा, चांगल्या पूर्ण दोघांचाही चेकअप करून घ्या. कारण असं कधीच नसतं की फक्त बायकांच्यात दोष असतो, कधीकधी पुरुषांच्यात असतो, कधीकधी बायकांच्यात पण असतो, कधीकधी दोघांच्यात असतो. त्यामुळे पहिली स्टेप तुम्ही करायची आहे की चांगल्या गायनॅक बघून त्यांच्याकडे दोघांचेही सगळे रिपोर्ट्स काढून घ्यायचे आहेत. दोघांचेही सगळे रिपोर्ट्स काढून झाल्यानंतर काय आपल्यामध्ये कमी आहे त्याच्यावरती व्यवस्थित ट्रीटमेंट चालू करायची आहे. आणि जेव्हा तुम्ही ट्रीटमेंट चालू कराल ती कंटिन्यू करायची आहे, अजिबात सोडायची नाही आहे. आणि त्याच्याबरोबर अध्यात्माची आपल्याला जोड किंवा मदत घ्यायची आहे. अजिबात फक्त सेवा करायचा मी प्रयत्न नाही करणार, ट्रीटमेंट नाही घेणार, गोळ्या नाही घेणार, मी काही रिपोर्ट्स वगैरे करणार नाही, तर तुम्हाला तुमचा मेन कॉज जो आहे तो तुम्हाला कळणार नाही. बघा, आपल्याला सायन्स प्लस अध्यात्म हे दोन्ही घेऊन आपल्याला चालायला पाहिजे, तरच आपल्याला त्याच्यात यश मिळेल. आता इथं शुक्रवारी नवरा बायकोनी कंपल्सरी जोड्यांनी पहिल्या दिवशीच बसायचं आहे. ही सेवा तुम्हाला 40 दिवस किंवा 108 दिवस तुम्ही करू शकता. आता जर तुमचे मिस्टर बाहेरगावी ट्रॅव्हलिंगमध्ये आहेत किंवा अगदीच येऊ शकत नाही, तर तुम्ही एकटे करू शकता. तर बघा, तुम्हाला इथं बाळकृष्णाची मूर्ती लागणार आहे. बाळकृष्णाची मूर्ती नसेल तर विष्णूंच्या मूर्तीवरती करू शकता. तर पहिली छान चौरंग घ्या, त्याच्याखाली वस्त्र घाला, छान स्वस्तिक रांगोळी काढा, दीप प्रज्वलन करा. नंतर तुम्हाला गणपती पूजन करून घ्यायचं आहे. गणपतीला छान पाण्याने दुधाने अभिषेक घाला. एक आवर्तन गणपती अथर्व शीर्षाचं म्हणायचं आहे आणि गणपती बाप्पांना तिथं स्थापन करायचं आहे. त्याच्यानंतर छान कृष्णांच्या मूर्तीवरती तुम्ही पाण्याने किंवा पंचामृताने दुधाने अभिषेक घालून 5 खेपा पाणी, 5 खेपा पंचामृत, 5 खेपा परत पाणी असं घालून मूर्ती छान स्वच्छ पुसून घ्या. आता बघा, इथं संतान गोपाल यंत्र पण येतं, ज्याच्यावरती जो संतान गोपाल मंत्र आहे तो तिथं लिहिलेला आहे. मध्ये कृष्णाची जी मूर्ती आहे त्याचं प्रिंट आहे. तर हे सुद्धा तुम्ही आणून त्या दिवशी पूजू शकता, पण कंपल्शन नाही आहे. नसलं तरी चालेल, 100% चालेल. आता माझ्याकडे आहे म्हणून मी तुम्हाला ते दाखवलं, कारण माझंही मिसकॅरेज झालं आहे. मला त्याच्यामधनं बाहेर पडायला खूप महिने लागले. मीही डिप्रेशनमध्ये गेलेले, पण त्याच्यामधनं बाहेर पडून मी परत माझ्या हेल्थवरती आणि ट्रीटमेंटवर आणि प्लस अध्यात्म ह्याच्यावरती आता फोकस करत आहे. तर बघा, तुम्हाला दोघांनी जोड्यांनी बसायचं आहे. हे सगळं झाल्यानंतर संकल्प करायचा आहे. उजव्या हातात पाणी, अक्षता, फूल घ्यायचं आहे. तुमचं नाव, पूर्ण नाव, गोत्र, कुठं राहत आहे, किती दिवस ही सेवा करणार, संतती प्राप्तीसाठी प्रार्थना करायची आहे आणि पाणी तामणात सोडायचं आहे. त्याच्यानंतर तुम्हाला पहिली स्वामीस्तवन, आता अभिषेक करायचा नाही आहे, स्वामीस्तवन म्हणायचं आहे. त्याच्यानंतर तुम्हाला एक माळ संतान गोपाल मंत्र जो आहे, देवकी सुत गोविंद वासुदेव जगतपते देहि मे तनयं कृष्णं त्वामहं शरणं गतः, हा जो मंत्र आहे तो तुम्हाला एक माळ करायचा आहे. आता हे करताना तुम्ही गळती लावू शकता किंवा बायकोंनी पाणी घालावं किंवा नवऱ्यांनी पाणी घालावं, बायकोंनी नवऱ्याच्या हाताला हात धरावा आणि दोघांनीही हा मंत्र म्हणावा. तर असं तुम्हाला पहिली एक माळ संतान गोपाल मंत्र, एक माळ श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ असं म्हणायचं आहे. त्याच्यानंतर तुम्हाला 16 खेपा श्री सूक्तम, 16 खेपा
पुरुष सूक्तम असं दोन्हीही. आता बघा 15 खेपा श्रीसूक्तम नुसतं म्हणायचं आहे, 16व्या खेपेला फलश्रुती म्हणायची आहे. 16 खेपा पुरुष सूक्तम म्हणायचं आहे आणि मग फलश्रुती म्हणायची. तर श्रीसूक्तम आणि पुरुष सूक्तम दोन्हीही 16-16 खेपा तुम्हाला म्हणायचं आहे मूर्तीवर अभिषेक करताना. त्याच्यानंतर तुम्हाला 11 वेळा रामरक्षा म्हणायची. आता तुम्हाला 11 वेळा जर जमत नसेल तर एक वेळा रामरक्षा जी 9व्या ओवीपर्यंत आहे ती आपल्याला तिथपर्यंत 9 ओव्या म्हणायच्या आहेत. त्याच्यानंतर तुम्हाला पूर्ण जे ते पाणी आहे, जे तामणामध्ये किंवा तुम्ही काही मोठं परात घेतली किंवा काही तामण घेतलं तर ते पाणी छान एका बॉटलमध्ये काढून घ्या किंवा स्टीलच्या पातेल्यात काढून घ्या. ते पाणी नवरा बायकोंनीच प्यायचं आहे, तुम्ही घरातल्या कोणालाही द्यायचं नाही आहे. नवरा बायकोंनीच ते प्यायचं आहे. त्याच्यानंतर छान बाळकृष्णाची मूर्ती ही छान काढून घ्या. बाळकृष्णाची मूर्ती छान पुसून घ्या. त्याच्यानंतर मूर्तीला छान अष्टगंध लावा. त्याच्यानंतर कुंकू लावा. बघा आता त्या दिवशी पुत्रदा एकादशी आहे, सो त्या दिवशी तुम्हाला बाळकृष्णांना छान सजवायचं आहे. तुमच्याकडे जर वस्त्र असेल तर हरकत नाही, नसेल तरी काहीही हरकत नाही. अजिबात टेन्शन घ्यायचं नाही आहे. माझ्याकडे हे छोटंसं वस्त्र आहे, सो मी इथं बाळकृष्णांच्या मूर्तीवरती ते घातले. त्याच्यानंतर एक मुकुट पण आहे, एक छोटी माळ पण आहे, सो तीही मी घालून घेतलं आहे. छान इथं मोरपिसाचं माझ्याकडे मुकुट पण आहे, सो तेही मी इथं घालून घेईन. अशी यथासांग जशी तुम्हाला जमेल तशी पूजा करा. पूजा करताना संतान गोपाल मंत्र, सगळं पूजा झाल्यानंतर जेव्हा तुम्ही करताय तेव्हा संतान गोपाल मंत्र किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय हा मंत्र तुम्ही कंटिन्युअस म्हणत राहायचं आहे. बघा ह्या दिवशी तुम्हाला जेवढ्या तुळशी मिळतील, भले 1 मिळेना, 5 मिळेना, 11, 21, 51, 108 या दिवशी विष्णूंना आणि कृष्णाला आपण तुळस व्हायची आहे. त्याच्यानंतर लाल फुलाला खूप महत्त्व आहे. विष्णूंना, महालक्ष्मीला आणि कृष्णांना लाल फूल वाहून घ्या. त्याच्यानंतर तुम्हाला जसं पूर्ण डेकोरेशन करायचं आहे तसं छान तुम्ही फुलं, सगळी सजावट तुम्ही करून घेऊ शकता. ह्या दिवशी तुम्हाला एका गोष्टीचा नैवेद्य दाखवायचा आहे, ते म्हणजे ताजं लोणी. आता बघा, आता माझ्याकडे ॲट प्रेझेंट आज लोणी नाही आहे म्हणून मी दूध साखर दाखवलं आहे, पण तुम्हाला ह्या दिवशी जमलं तर पांढरं लोणी जे असतं, आपण जे साय काढून आपण जे विरजण लावून जे आपण घरी बनवतो, ते घरी बनवलेलं लोणी जे आहे ते कृष्णाला दाखवायचं आहे. आणि जर तुम्हाला पॉसिबल नसेल तर दूध साखरेचा नैवेद्य हा तुम्ही दाखवू शकता. तर असं तुम्ही दाखवून त्याच्यानंतर तुम्हाला गणपतीची आरती, महादेवांची आरती आणि तुम्हाला कृष्णाची आरती ही करायची आहे. तुम्ही कृष्णाची कुठलीही आरती करू शकता. आता कृष्णाची आरती जी फेमस आहे ती ओवाळू आरती मदन गोपाळा, मदन गोपाळा, श्याम सुंदर, श्याम सुंदर, गळा वैजंती माळा. ही जी आरती आहे ती तुम्ही करू शकता. बघा आता चाल कुठली कशीही असे ना, पण ओवाळू आरती मदन गोपाळा ही जी आरती आहे ती छान तुम्ही करून घ्या. त्याच्यानंतर संतान गोपाल स्तोत्र जे आहे ते तुम्हाला त्या दिवशी म्हणायचं आहे. आता हा झाला शुक्रवार. आता शनिवारी शनिप्रदोष पण आहे, त्या दिवशीसुद्धा पुत्र प्राप्तीसाठीच पूजा केली जाते. तो आपण व्हिडिओ उद्या बघणार आहोत. पण त्याच्या अगोदर आता नियम अटी सांगते. आता बघा, शुक्रवारी तुम्ही दोघांनी दाम्पत्याने बसून सेवा केली. दुसऱ्या दिवशी बायकांनीच फक्त 40 दिवस किंवा 108 दिवस ही सेवा करायची आहे. आता दररोज तुम्हाला स्वामी स्तवन म्हणायला जमलं तर ठीक आहे, नाहीतर तुम्ही डायरेक्ट 1 माळ संतान गोपाल मंत्र, 1 माळ स्वामी समर्थ, 16 खेपा श्री सूक्तम, 16 खेपा पुरुष सूक्तम आणि त्याच्यानंतर तुम्हाला संतान गोपाल स्तोत्र 1 खेपा, रामरक्षा 11 खेपा आणि संतान गोपाल स्तोत्र 1 खेपा असं तुम्हाला दररोज हे करता करता तुम्हाला अभिषेक करायचा आहे. बघा आता संतान गोपाल स्तोत्र जेव्हा तुम्ही वाचता तेव्हा अभिषेक करायची गरज नाही. रामरक्षापर्यंत तुम्हाला अभिषेक करायचा आहे. तर हे अभिषेकाचं पाणी तुम्ही परत काढून घ्या. तुम्ही घ्या. संध्याकाळी मिस्टर जेव्हा ऑफिसमधून येतील, कामावरून येतील, तेव्हा त्यांच्यासाठी थोडं पाणी, अर्ध पाणी ठेवा. ते त्यांच्या चहा मध्ये किंवा काही जेवण बनवता त्याच्यामध्ये किंवा डायरेक्ट तुम्ही त्यांना प्यायला देऊ शकता. तर असं तुम्हाला
पुढचे 40 दिवस सेवा करायची आहे किंवा 108 दिवस सेवा करायची आहे. ब्रह्मचर्य पाळण्याची गरज नाही. आपण संतान प्राप्तीसाठी करतो, त्यामुळे ब्रह्मचर्य पाळायचं नाही आहे. फक्त मांसाहार, कडकडीत वर्ज, अंड, नंतर दारू, सिगरेट, मांस, मटण अजिबात तुम्हाला खायचं नाही आहे. त्यामुळे अशी सेवा तुम्ही शुक्रवारपासून चालू करू शकता. आता ज्यांचे पिरियड्स किंवा सूतक वगैरे आहे त्यांनी कुठलीही एकादशी किंवा कुठल्याही बुधवारपासून ही सेवा तुम्ही सुरू करू शकता. आय गेस मी एक गोष्ट सांगायला विसरली आहे की सेवा सुरू करण्याच्या अगोदर सकाळी किंवा आदल्या दिवशी तुम्ही केंद्रात, मठात किंवा जर काही जवळपास नसेल तुमच्या तर देवासमोर नारळ, खडीसाखर आणि फूल हे ठेवून तुम्ही स्वामींना सांगून घ्या आणि निर्विघ्नपणे ही सेवा माझ्याकडून करून घ्या अशी प्रार्थना करा आणि मग त्या सेवेला शुक्रवारी तुम्ही सुरुवात करू शकता. तर काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. श्री स्वामी समर्थ.